छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल या भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याची पाहायला मिळाली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी देखील साचलेलं आहे. मात्र आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर पावसाने मराठवाड्यामध्ये विश्रांती घेतली ते आपल्याला पाहायला मिळालेले आहे. मात्र सध्या जर पाहिलं तर गोदावरी नदीपात्रामध्ये जायकवाडी धरणातून तब्बल 2 लाख क्युसेसने जे आहे ते पाणी विसर्ग चालू आहे. त्यामुळे तब्बल 24 तासापासून हा विसर्ग अशाच पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आता नदीकाठचे जे गाव आहेत ते देखील पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. नदीकाठच्या ज्या शेतजमिनी आहेत त्या देखील यामध्ये खरडून गेल्या आहेत. अनेक गावांना पाण्याने विखळा देखील घातलेला आहे. त्यामुळे आता प्रशासन या ठिकाणी काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर या भागामध्ये पडत होता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते अतिवृष्टीचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरा एवढं पाणी साचलं होतं. त्यामुळे आता शेतकऱ्याचं सोयाबीन असेल, तूर, मूग, कपाशी या पिकाचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत होतं. सध्या जर पाहिलं तर तब्बल 12 तासापेक्षा अधिक कालावधी जो आहे तो झालेला आहे की पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जे आहे ते त्याच पद्धतीने असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सलग पावसाची हजेरी सुरू होती त्यामुळे शेतजमिनीचं पोट जे आहे ते भरल्याचं पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आता शेतजमिनीमध्ये पाणी त्याच पद्धतीने साचलेलं आहे. त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर नदी नाल्यांना दुधडी भरून ज्या आहेत त्या वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील शेतजमिनी ज्या आहेत त्या जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील तब्बल कालपासून आजपर्यंतची परिस्थिती बघितली तर 10,000 नागरिकांना जे आहे ते अडकल्याचे पाहायला मिळतं. त्यांचं स्थलांतर जे आहे ते करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये देखील पाणी शिरलं होतं. त्या ठिकाणच्या शेकडो कुटुंबांना जे आहे ते बाहेर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर हिरडपुरी असेल, आपेगाव असेल, अनेक भागांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे त्या गावातील नागरिकांना, कुटुंबांना इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं. प्रशासनाच्या वतीने त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती जिल्हा परिषद शाळा असेल, मंगल कार्यालय असेल, इतर भागातील पेट्रोल पंप असतील हे संपूर्ण ताब्यात घेण्यात आलेले आहे. या नागरिकांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती अनेक भागांमध्ये करण्यात आलेली. सध्या जर बघितलं तर पैठणमध्ये पूर परिस्थिती जी आहे ती उद्भवल्याची आपल्याला पाहायला मिळते. सध्या पैठणच्या अर्ध्या भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे. कारण जायकवाडी धरणामधून जर पाहिलं तर मोठा विसर्ग जो आहे तो गोदावरीमध्ये सुरू आहे. आणि विसर्ग सुरू असल्यामुळे संपूर्ण पैठणच्या दुकानं असतील, घरं असतील त्यामध्ये मोठं पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं. तब्बल 10 फुटापेक्षा अधिक पाणी जे आहे ते पैठण शहरामध्ये शिरलेलं आहे. त्यामुळे पैठणचे अनेक भाग जे आहेत ते देखील पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्याचबरोबर नदीकाठचे गावं ते देखील पाण्यामध्ये गेलेत. शेकडो गावांचे संपर्क जे आहेत ते यामध्ये तुटल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अनेक प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मदत पुरवली जात आहे. सध्या जर पाहिलं तर शेतजमिनीचं देखील मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी सध्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, मूग जे आहे याचं मोठं नुकसान झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन होतं त्या सोयाबीनला आता सोयाबीनला कोंब फुटायला लागलेत, ऊस आडवा झालेला आहे.